MPSC ग्रुप सी प्रिलिम 2025 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025चा एक्सपेक्टेड कट ऑफ अंदाजित कट ऑफ काय असेल आणि हा कट ऑफ कमी असणार की जास्त, यावरती सिलेक्शन होणार का, संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन अपडेट तुमच्याजवळ सुरुवातीला पोहोचत राहील। चला पाहूया संपूर्ण डिटेल। पण त्या अगोदर संयुक्त गट क पूर्व परीक्षेला किती जागा होत्या हे पाहणं अगत्याचं ठरेल। त्यामध्ये उद्योग निरीक्षकसाठी आपल्याकडे 9 जागा होत्या, तांत्रिक सहाय्यक ज्याला टेक्निकल असिस्टंट म्हणतो आपण त्याच्या 4 जागा होत्या, कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटच्या 73 जागा होत्या आणि लिपिक टंकलेखकच्या 852 जागा होत्या। एकूण टोटल 938 जागा या ठिकाणी आपल्याला संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये दिसतात, जी 4 जानेवारी 2026 ला पार पडलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला 938 जागा दिसणार आहेत। या 938 जागांमध्ये काही जागा ॲड होणार आहेत आणि त्या ॲड होऊन एकूण संदर्भीय कट ऑफ आपण त्या ठिकाणी सांगितलेला आहे। आता महाराष्ट्र संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये अजून 125 जागा वाढणार आहेत, म्हणजे 938 अधिक 125 अशा 1063 जागांसाठी आपल्याला कट ऑफ सांगायचा आहे आणि याच पद्धतीने आपण कट ऑफ सांगणार आहे। 125 मध्ये सुद्धा सब रजिस्टर वगैरे आहेत, या जागा कशा वाढणार आहेत हे सुद्धा तुम्हाला मी त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला आल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे। ह्याच्यामध्ये ॲड होतील जागा, निश्चितच 125 जागा यामध्ये ॲडच होणार आहेत आणि 1063 जागेसाठी हा कट ऑफ आपण आता सांगतोय। चला पाहूया कट ऑफ। पुरुष आणि महिला अपेक्षित कट ऑफ कसा आहे बघा। पुरुष खुला सामान्य जो ओपन जनरलचा कट ऑफ असणार आहे तो 57 ते 59 असणार आहे या दरम्यान। त्यानंतर फिमेलसाठी 54 ते 56 असणार आहे। ओबीसी 57 ते 59 असणार आहे पुरुषसाठी। महिलांसाठी ओबीसी 54 ते 56 असणार आहे। एससीबीसी पुरुषांसाठी 57 ते 59 दरम्यान असणार आहे। एससीबीसी फिमेलसाठी म्हणजेच महिलांसाठी 54 ते 56च्या दरम्यान असणार आहे। एससी पुरुषांसाठी 55 ते 57 दरम्यान असणार आहे। एससी महिलांसाठी 52 ते 54 या दरम्यान मेरिट असणार आहे। एसटीसाठी 51 ते 53 या दरम्यान असणार आहे पुरुषांसाठी आणि एसटी फिमेल म्हणजेच महिलांसाठी 49 ते 51च्या दरम्यान असणार आहे। ईडब्ल्यूएस जो कट ऑफ आहे पुरुषांसाठी 50 ते 52 या रेंजमध्ये राहील आणि महिलांसाठी ईडब्ल्यूएस 48 ते 50 या रेंजमध्ये जाईल। अशा पद्धतीनं हा कट ऑफ राहणार आहे मित्रांनो, ठीक आहे। डिटेल कट ऑफ तुम्ही पॉज करून परत एकदा बघू शकता। तुमचा जो स्कोअर आहे तो कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।